Hello, hello. This is the My Artifact episode number 1385. आजची तारीख आहे 31 डिसेंबर 2018. ॲक्च्युली 2018 दिवशीचा हा एक शेवटला एपिसोड आहे. ॲक्च्युली हा शेवटला दिवस आहे. म्हणजे जस्ट लाईक आता हे वर्ष खतम व्हायला जस्ट लाईक फक्त 2 घंटे बाकी आहे. म्हणजे बघ ना, म्हणजे आता पूर्ण वर्ष खतम झालंय आणि आता वर्ष खतम व्हायसाठी फक्त 2 घंटे बाकी आहे. हॅव यू रिअली इमॅजिन का आपलं हे वर्ष गेलं कसं? म्हणजे एवढ्या एवढा फास्ट, इतक्या इतक्या म्हणजे इट वॉज लाईक रिअली फास्ट. आय डोंट नो, म्हणजे माहीतच नाही पडलं का त्याला महिने आले, वर्ष आला, दिवाळी आली, दसरा झाला, होळी, सगळं केलं, वाढदिवस झाले, याचे त्याचे झाले. बट चला असं वाटतंय की चला इट जस्ट लाईक 6 महिना अगोदरच आपण न्यू इयर पार्टी केली होती लास्ट टाइम. आणि इट इज नॉट 6 महिने, जस्ट लाईक 12 months झाले सुद्धा. लिटरली सांगतो, मागच्या वर्षी आम्ही काय केलं होतं, मागच्या वर्षी आम्ही माझ्या घरी आम्ही लावला होता होम थिएटर आणि मस्त गाणे वाजवले होते, मस्त नाचलो होतो आणि मस्त गोष्टी हाकलल्या होत्या. आणि इट वॉज लाईक रिअली रिअली ग्रेट टाइम. आणि आता हे न्यू इयर, म्हणजे इतक्या धडधड धडधड दिवस गेले ना की माहीतच नाही पडलं यार. सो कसं गेलं तुझं हे वर्ष? या वेल, म्हणायचं म्हणलं तर वर्ष इट वॉज लाईक रिअली ग्रेट. एवढं काय एकदम वाईट नाही, इट वॉज द बेस्ट. या मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस थोडंसं चांगलं. या वर्षी मला जॉब लागली या, आणि प्रायव्हेट जॉबचा मी एक्सपिरियन्स घेतला PMI मध्ये, नागपूरमध्ये. आणि इट इज रिअली ग्रेट. या वर्षी ऑफिस मधलं कल्चर, काम कसं असते, डिझायनिंग काय असते, हे शिकलो. स्वतःला डेव्हलप करण्याच्या नादामध्ये मी खूप मागे होतो, खूप म्हणजे त्याच्या मागे लागूनच होतो. आणि मी हळूहळू स्वतःला डेव्हलप करत आहे. इट वॉज लाईक लास्ट इयर मी होतो खापरखेड्याला, या वर्षी मी आहे PMI ला, पुढल्या वर्षी मी राहील पुणे. सो येस, म्हणजे माझी लाईफ हळूहळू अपग्रेड होत आहे. म्हणजे एक प्रकारे माझ्या लाईफची आणि माझी स्वतःची पण व्हॅल्यू माझ्या नजरेत पण आणि लोकांच्या नजरेत पण वाढत आहे. आता इथे लोकांची नजर म्हणजे कोण? लोकांची नजर म्हणजे आई वडील, मित्र वगैरे, राईट? म्हणजे आय एम जस्ट नॉट लाईक निठ्ठलला काय, आय एम लाईक डुईंग समथिंग, आणि दॅट इज रिअली ग्रेट थिंग. काय कोणत्या गोष्टीच्या एकदम मागे लागलं ना तर ती गोष्ट आपल्याला भेटतेच. बस आपण फोकस राहायला पाहिजे, जस्ट बी फोकस. आणि या म्हणजे खरंच बहुत गजब वाटते यार अशी जे असते ना, म्हणजे आपल्याला वाटते की आपण त्याच्या मागे आहे ना, आपण त्याला प्रयत्न करून राहिलाय. सो इट्स रिअली अमेझिंग, रिअली ऑसम. वर्षभरात काही वाईट झालं तुझ्यासोबत? वेल, समजा जर आपण वर्षभराचं कॅल्क्युलेशन केलं ना तर याच्यामध्ये वाईट काही झालं नाही. चांगल्या गोष्टी झाल्या, वाईट झाल्या असेल बट इन द एंड त्याचा रिझल्ट चांगलं झालाय. म्हणजे त्यावेळेस त्या मोमेंटला मला तर वाटलं की ती गोष्ट खूप वाईट आहे, बट इन द एंड मला रिअलाइज झालं का आय एम रॉंग ऑन दॅट टाइम. मी तेव्हा गलत होतो. एक्झाम्पल म्हणलं की इट इज लाईक ऑफिसमध्ये माझ्यासोबत खूप वाईट व्यवहार करण्यात आला. सगळेजण मजाक वगैरे उडवणं वगैरे, समथिंग लाईक दॅट. तर हे मला माझ्या नजरेमध्ये थोडस वाईट वाटत होतं. या इट इज लाईक आताही वाटतं म्हणा, असं काही नाही, बट आता मला रिअलाइज झालं का ते वाईट नव्हतं, ते गलती नव्हती. इट वॉज लाईक मिस्टेक. इट वॉज लाईक हे गलतीच होती, हे एक मिस्टेक होता आणि आपण यातून शिकलो, आणि दॅट इज रिअली गुड. कोणतीही गोष्ट चांगली होते किंवा वाईट होते, चांगली होते चांगल्या गोष्टीसाठी,
वाईट होते तुम्हाला चांगलं दाखवण्यासाठी का हे वाईट गोष्ट आहे आणि तुम्हाला याच्यापासून दूर राहायचं आहे आणि तुम्ही चांगल्या गोष्टीकडे वळा. सो दॅट इज द पॉइंट. दॅट्स द पॉइंट. हाच एक पॉइंट असतो जो आपल्याला समजून घ्यायचा असतो. आणि मी काफी हे आहे म्हणजे माझ्या लाईफमध्ये येणार ज्या काही गोष्टी आहे, समोर ज्या काही गोष्टी वगैरे आल्या, मागच्या वर्षी ज्या काही गोष्टी वगैरे झाल्या, चांगल्या वाईट जे काही चांगल्या असेल चांगल्यासाठी झाल्या, वाईट गोष्टी झाल्या त्यामुळे शिकून गेल्या की ही गोष्ट वाईट आहे, आपण यापासून थोडं दूर राहा. जसं एक आता ऑफिसमध्ये कशाप्रमाणे लोक राहतात वगैरे वगैरे हे मला रिअलाइज झालं. पहिले मी ऑफिसमध्ये कधी गेलो नाही आणि आता मी गेलो तर मला रिअलाइज झालं. मी ठीक आहे, मी स्लो लर्नर आहे, मी खूप हळूहळू गोष्टी शिकतो. लिटरली सांगतो, मी खूप हळूहळू गोष्टी शिकतो. खरंच मी स्वतःच्या तोंडाने मी माझी बेइज्जती करतो, बट लिटरली मला कळून राहिलं की आय एम दॅट रॉंग. या नेक्स्ट टाइम मी पुण्यामध्ये जाईन तर मी फुल प्रिपेअर होऊन राहीन का ऑफिसमध्ये असं असं पण राहते, तसं पण राहते. सो यू हॅव टू बी प्रिकॉशन फॉर युअर सेल्फ. या म्हणजे शांत राहायचं, गुपचाप राहायचं, आपलं काम करायचं आणि बस. इम्पॉर्टंट काय, इम्पॉर्टंट आहे का आपल्याला त्या गोष्टीकडून फायदा काय होतो. फालतूची बडबड करून किंवा असं काही दर्शवून वगैरे काही फारसा काही फरक होत नाही. बेटर आहे आपण स्वतःला समजून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागून घ्यायला पाहिजे. सो हे झालं मागच्या वर्षीचं. आता की पुढल्या वर्षी म्हणजे आता समोर येणारं वर्ष, तर समोर येणारं वर्ष तुझ्यासाठी कसं राहील, तू एक प्रकारे सांगू शकते कशाप्रमाणे राहील? वेल, मला सांगायचं म्हणलं की समोरचं वर्ष आहे ना ते माझ्यासाठी चांगलं राहील, कारण मी स्वतःला प्रिपेअर केलं समोरच्या गोष्टीसाठी. समोरचं वर्ष थोडस कठीण राहील आपल्यासाठी, डेव्हलपमेंट राहील. डेव्हलपमेंट जरी म्हणलं ना, मेहनत पण तेवढीच घ्यावी लागते बरं. इट जस्ट लाईक पहिले खापर खेळायला होतो, जॉब कमी होता, पगार कमी होता, काम कमी होता. आता कसं जॉब मोठा, काम मोठा, पैसाही जास्त. आता पुण्याला जाऊ ना तर पुन्हा काम मोठं, पगार जास्त आणि सोबत एक गोष्ट ऍड होईल, रिस्पॉन्सिबिलिटी. आता रिस्पॉन्सिबिलिटी कशाची? मी काय लग्न करता पुढल्या वर्षी? नाही. रिस्पॉन्सिबिलिटी राहील माझ्या फ्युचरची. कारण मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, फ्युचरमध्ये मला काय बनायचं आहे, कशाप्रमाणे मला प्रत्येक गोष्टी अचीव करायचं आहे, तर यासाठी ही एक रिस्पॉन्सिबिलिटी राहील. एक्झाम्पल म्हणलं तेव्हा मला जॉब करावा लागेल पुढल्या वर्षी आणि जॉब करताना पण मला एक प्रकारे माझ्या फ्युचरची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मला फिल्म स्कूल जॉईन करायची, राईट. तो मला टाइम ऍडजस्ट करावा लागेल, म्हणजे मला ऑफिस आणि फिल्म स्कूल दोनही काम झाले पाहिजे. कारण फिल्म स्कूल इज रिअली इम्पॉर्टंट फॉर माय फ्युचर, ऑफिस इज रिअली इम्पॉर्टंट फॉर माय प्रेझेंट, राईट. कारण फिल्म स्कूल मला पैसे प्रोव्हाइड नाही करू शकल प्रेझेंटला. या समजा मला फिल्म स्कूलमध्ये शिकायचं आहे तर मला स्वतः काही ना काहीतरी कमवावं लागेल आणि शिकावं लागेल. तर कमवासाठी मी ऑफिसमध्ये जात आहे आणि शिकण्यासाठी मी फिल्म स्कूलला जायचं आहे. सो मला या दोन गोष्टी कराव्या लागेल आणि दोन गोष्टी हँडल करणं थोडेसे कठीण राहील, बट नामुमकिन राहणार नाही, राईट. आपल्याला माहित राहील का आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आणि कशा पद्धतीनं काय काय टार्गेट्स वगैरे अचीव करायचे. कारण मी गेल्या 85 एपिसोड जेव्हा सुरू झालाय तेव्हापासून मी स्वतःला प्रिपेअर करून राहिलो या गोष्टीसाठी आणि ती गोष्ट आता समोर पुढल्या वर्षी येणार आहे. सो या येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मी वेलकम करतो आणि समोर येणारे जे न्यू प्रॉब्लेम्स आहे त्याला मी फेस करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, लपणार नाही आणि कोणत्या गोष्टीला दूर न ठेवणार, रिस्पॉन्सिबिलिटीवरून दूर न भागणार. जिथे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जिथे माझी गरज आहे, मी प्रयत्न करेल का त्याला नेहमी हासिल करण्याचा प्रयत्न करेल, राईट. सो इट्स अ न्यू इयर आणि तुला काय म्हणायचं, व्हॉट्स द रेझोल्युशन? वेल, मी रेझोल्युशन केला बट तो फेल झाला 2 दिवसातच. 2 नाही 3 दिवसात फेल झाला. व्हॉट इज अ रेझोल्युशन? मी 2018ला रेझोल्युशन केलं, 2018च्या एंडला रेझोल्युशन केलं की मी आता एव्हरी डे दात घासील संध्याकाळी झोपायच्या वेळेस.
तर आज 31st आहे आणि माझं जेवण झालं आहे आणि मी कम्प्लिटली फ्री आहे. तरी मी दात घासून न आलो आहे कारण खूप जास्त थंडी आहे. या बहुत जास्त थंडी. ऍक्च्युली दात घासू शकतो मी, बट कसं की तो प्रकारे हेल्दी एन्व्हायरमेंट जर भेटला ना तर ऑफकोर्स. आता खापरखेड्याला होतो ना तेव्हा माझा फ्लॅट होता त्या क्वार्टर मध्ये, मग कसं आपण एकटा राहत होतो तर मग आय कॅन डू एनिथिंग आय वॉन्ट. तर तेव्हा मी म्हटलं चांगल्या सवयी पण स्वतःला लावून घेतल्या का दररोज दात वगैरे पण घासायचं वगैरे. बट आता कसं रूमवर राहत आहे सो जसं एक पाण्याची सोय करावी लागते इथे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इथे थंडी आहे. या दॅट्स द वन थिंग आय एम गोना टेल यू की थंड आहे खूप आणि इथे त्यामुळे मी दात नाही घासून राहिलो. दॅट्स द वन प्रॉब्लेम. बट वॉट एव्हर, समोर जाऊन मी याला थोडसा पुन्हा रेझोल्युशन करीन पुढल्या वर्षी किंवा जेव्हा मला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटेल तेव्हा मी याला प्रयत्न करेल का याला चांगल्याने बनवायचा. होय. ओके. नवीन वर्षी काही कोणाचा कॉन्टॅक्ट वगैरे कोणतं नवीन पर्सन तुझ्यामध्ये ऍड झालंय? नाही, सेम एज यस. इट इज लाईक 11 वर्ष झाले माझ्या लाईफ मध्ये. जे काही मित्र होते 2010च्या न्यू इयरला 2010च्या न्यू इयरला आम्ही भेटलो होतो. पिंटी, मी, विशाल, वैभव, बादल, प्रशिक, आम्ही सगळेजण भेटलो होतो 2010च्या 31 डिसेंबर 2010. तेव्हापासून आम्ही सोबत आहे. राईट नो इट्स 2018 आणि आम्ही आताही सोबत आहे. किती असो प्रॉब्लेम वगैरे झगडा वगैरे काही झाले, झगडे वगैरे कसं होत नाही, बट इट जस्ट लाईक आम्हाला एकमेकाची गरज आहे. फन पार्ट म्हणल्यानंतर आपण फोन लावतो, बेंटली बाबू चल, वैभव चल, चल वडा खाला चल, सोबत जाएंगे. आणि हा ग्रुप मला सोडायचा नाही. हा ग्रुप, कारण या लोकांनी मला जगण्यासाठी एक रिझन दिलाय. आता राईट न सांगू, आता एक इन्सिडेंट काय झाला की काल आम्ही पार्टी केली होती. हो, मी कालचा 35 एपिसोड विसरलोच. नाही, काल मी केला ना 35 एपिसोड. या काल केला. या काल मी ड्रंक 35 एपिसोड केला. या सो काल आमची पार्टी झाली 30 तारखेला. कारण 31 तारखेचं मंडे आणि मंडेला पॉसिबलच होत नव्हतं कारण लाईक रिली बिझी शेड्यूल. सो आणि घर पण व्यवस्थित नव्हतं, नाही म्हणजे कोणाकडे पॉसिबल होत नव्हतं रात्री वगैरे. सो डिसाईड केलं का आपण संडेला म्हणजे 30 तारखेला दुपारीच करायचा प्लॅन. तर दारू वगैरे आणली, चिकन वगैरे बनवलं. वी हॅड अ रिली ग्रेट टाइम. बहुत अमेझिंग केला. आता काय झालं की विशालनी बजेट टाकला. विशालनी मला त्याला माहित होतं की मी माझी 1500 रुपये दारू आणली आणि चिकन वगैरे आणलं. मग त्यांनी बजेट वगैरे केला आणि सगळ्यांना स्प्लिट केलं. आता हे बघा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा आहे. हा, त्याच्या एंडनी तो बिलकुल बरोबर आहे. बिकॉज पैसा इज अ पैसा आणि प्रत्येकांना गरज असते. आणि त्याला वाटलं की ऑफकोर्स पैसा आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम होईल, तर त्यामुळे त्यांनी नाही का एक प्रकारे सगळ्यांना खूप जास्त बर्डन नाही आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे चार्ट प्लॉट केलं. दॅट इज रिली गुड. या त्याच्या एंडनी तो बिलकुल राईट होता. आता कसं आहे की मी जे दारू आणली ते माझ्या पैशाने आणली. या आणि त्याच्यामध्ये ते माझंच हे होतं, माझंच एक प्रकारे कॉन्ट्रीब्युशन होतं. चलो बा आपण करू एन्जॉय. या दॅट इज फ्रॉम मी. माझ्याकडून होतं ते. हे नाही ग्रुपसाठीच वगैरे होतं, बट हे माझ्याकडून होतं. मला याच्यात हिस्सेदारी नाही पाहिजे, कोण मला पैसे देईल वगैरे. ना इल्ले. या दॅट इज नॉट. आणि हे असं म्हणजे मला थोडंसं वाईट वाटलं का त्यांनी असं म्हणलं वगैरे. त्यांनी असं वाईट नाही म्हणजे जस्ट लाईक त्याच्या एंडनी तो बिलकुल करेक्ट होता. बट मी थोडंसं म्हणलं की बाबू नको देऊ पैसे. जस्ट लाईक मी चांगल्या शब्दाचं त्याला म्हणलं आणि इट वेंट वेल. टिल देन एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. दिस द 31 डिसेंबर या वर्षाचा हा मे बी लास्ट एपिसोड राहू शकतो. आपण भेटू डायरेक्ट पुढल्या वर्षी. राईट. पुढल्या वर्षी म्हणजे पुढल्या वर्षी खतम व्हायला आता आहेच का 2 दिवस 2 घंटेच बाकी आहे. 2 लाईक 1.5 घंटा बाकी आहे. जस्ट लाईक 10-31 दिवस झाले. सो एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इज द एंड अँड विश यू व्हेरी 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 हॅपी न्यू इयर. अँड तुझे प्रत्येक वर्ष नेहमी चांगले जावो आणि येणारा प्रत्येक वर्षी जाणारा प्रत्येक वर्ष आपल्याला एक एक्सपिरियन्स घेऊन जातो.
आणि एक नवीन वर्ष आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देतो. सो या दोन गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण पुढल्या वर्षी पायवाट घालतो आणि दॅट इज रिअली गुड थिंग. आपल्याला हे समजू येते, आपल्याला कळते, आपल्याला माहित आहे, त्यामुळे आपण इथे आहे आणि आपल्याला माहित आहे की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टी हँडल करू शकतो. वी नो इच अदर, सो दॅट इज रिअली ग्रेट. नवीन वर्ष सगळ्यांना शुभेच्छुक नाही, विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर अँड it was really great and really nice. So this is the end, and this is the My Artifact episode number 1385. आपण उद्या भेटू रे. एकदम खतम मरून थोडी राहिलोय मी. This is the end. This is the My Artifact episode number 1385. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.